आमचं नाशिक पुढचं पुणे मुंबई नको. 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी आयटी होतं का नव्हतं, मग नाशिक मोठं झालं नाही का? बऱ्याच वेळेला लोक कर्ज काढतील, मुलीच्या लग्नात गाव जेवण देतील, पण पैसे कसे वापरावे, व्यवसाय कसा करावा, याच्यावर मात्र आपल्याकडे दुर्दैवाने कुठलंही शिक्षण आपल्याकडे नाही. मॅक्सिमम चार्टर्ड अकाउंटंट जर तुम्ही बघितले भारतामध्ये, तर तुम्हाला सगळे मारवाडी आणि गुजराती कम्युनिटी. म्हणजे आपली मेंटॅलिटी काय आहे की आपण सिक्युअर्ड जॉब करण्याच्या मागे लागतो. नाशिकची योग असेल तर पुण्याला पळतो. नाही, सगळेच नाही पळत ना, परिस्थितीनुसार आहे ना. पिंपळगावची बाजार समिती आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजार समिती होती. बरोबर. आज नाशिकमध्ये आपल्याकडे तुम्हाला असं कधी जाणवलं की पाणी कपात झाली की नाशिकचा क्राईम रेट महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे नाशिकच्या लोकसंख्येच्या मानाने. त्यामुळे असं म्हणता येणार नाही किंवा नाशिकमध्ये रोजगाराच्या संधी कमी आहेत किंवा काय. की नाशिकला आहे ना ऐतिहासिक वारसांचा खूप मोठा इतिहास आहे. दोन तुमच्या पुढे मी 20 ठेवलं, म्हणजे एक पेढा ठेवला, तुम्ही काय खाल, 20 काल का पेढा खा. पुणे आणि मुंबई आता हे दोन्ही जॉईंट ऑलमोस्ट जॉईंट झालेले. महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिकमध्ये व्यवसाय करायला राजकीय ओळख लागते. एका पक्षाचा आमदार असेल आणि त्यांनी काही चांगली कल्पना मांडली की त्याला कारण असो नसो त्याला विरोध करणे हा एवढाच एक अजेंडा आपला असतो. प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये टाकलेलं असतं नाशिकचा विकास. 10 मे पासून तर आजपर्यंत कंटिन्युअसली पाऊस. ठीक आहे, डेव्हलपमेंट करताना तुम्हाला काही ठिकाणी झाडं तोडावी लागतात, ते करावं लागतं, सगळं मान्य. सर, नाशिकमध्ये बिझनेस करायचं स्वप्न बघणं तर सोपं गोष्ट आहे, पण मग ते जर खऱ्यात उतरवायचं असेल ना तर खूप सारे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामध्ये सिस्टम असेल, सपोर्ट असेल, बाकीच्या पण गोष्टी असतात, पण त्याच्यात मेन रोल जर बघितला ना तर बँकेचा येतो. ह्याच बँकेच्या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स आहे माझ्याकडे, तर ते विचारायचे आज मला. हरकत नाही. नमस्कार, मी विश्वास ठाकूर, संस्थापक अध्यक्ष विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून इथं पहिले आभार व्यक्त करतो. तुम्ही पण टाइम दिला आम्हाला. आणि माझ्यासाठी खरं म्हणजे आजचा युवक जो आहे तो फार महत्त्वाचा विषय आहे, कारण त्याला कुठेतरी दिशा मिळणं हे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे जे काही बँकिंगच्या संदर्भातले किंवा अवांतर सुद्धा काही प्रश्न असतील तरी सुद्धा त्याची उत्तर मात्र मी तुम्हाला निश्चितपणे माझ्या परीने चांगले देण्याचा मी प्रयत्न करेन. सर, सहकारी बँकेचं मॉडेल आणि पारंपरिक बँकिंग याच्यात काय नेमकी वेगळं पण काय? वेगळे पण म्हणजे असं आहे की आपल्याकडे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये एक राष्ट्रीयकृत बँक हा एक प्रकार आहे जो केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो आणि ह्या शासनाच्या बँका म्हणून ओळखल्या जातात. दुसरा जो आहे तो कमर्शियल बँका म्हणून आहे. या खाजगी स्वरूपाच्याच बँका असतात, परंतु याच्यावर सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फायनान्स डिपार्टमेंटची लोक जी आहेत ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. तिसरा प्रकार आहे तो आता नवीन आलेला आहे, तो स्मॉल बँकांच्या याचा आलेला आहे की ज्या आता तुम्हाला वेगवेगळ्या गावात छोट्या छोट्या बँका स्थापन झालेल्या तुम्हाला दिसतील. बरोबर. चौथा जो प्रकार आहे तो आहे कॉपरेटिव्ह बँकांचा. आता कॉपरेटिव्ह बँकांचं हे काय आहे की आम्हाला 1960चा जो कॉपरेटिव्ह ऍक्ट आहे त्याच्यानुसार या सहकारी बँकांची स्थापना झालेली आहे. बरोबर. आणि आम्ही या संस्थेच्या अंतर्गत बँकिंग नावाचा आम्ही व्यवसाय करतो, ज्याला आम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1949च्या कायद्याअंतर्गत आम्हाला त्यांनी लायसन्स आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही बिझनेस करतो. बँकांचं स्ट्रक्चर जे आहे ते सेमच आहे. म्हणजे तिथे जी 100 रुपयाची नोट आहे तीच नोट आमच्याकडे पण चालते, तिथे जी 500ची आहे तीच आमच्याकडे चालते. ते जसं कर्ज देतात तसंच आम्ही पण कर्ज देतो. तिथे जसे अकाउंट उघडले जातात तसेच अकाउंट आमच्याकडे पण उघडले जातात. सगळ्या पद्धती किंवा काय बँकिंगच्या ज्या आहेत त्या नॉर्मली सगळ्याच ज्या असतात त्या सारख्या आहेत. पण आपल्याकडे जसं हे असतो की काहींना जास्त सवलती असतात, काहींना कमी असतात. उदाहरणार्थ नॅशनलाइज बँका या शासनाच्या आहेत, मग तिथे पेन्शन जमा होतील, शासनाच्या योजनेचे पैसे जमा होतील किंवा शासनाचे स्वतःचे अकाउंट त्या बँकेमध्ये असतात. आणि आमच्याकडे काय असतं कॉपरेटिव्ह बँकांकडे, तर हे सगळे तुमच्यासारखी जी गोरगरीब जनता आहे, मध्यमवर्गीय जी लोक आहेत ती ह्या कॉपरेटिव्ह बँकेकडे येतात. आणि कॉपरेटिव्ह बँकेचं स्ट्रक्चर जे पहिल्यापासून आहे म्हणजे जे दिलेलं आहे ते असं की ज्याला पत नाही त्याला पत मिळवून देणे. त्यामुळे कॉपरेटिव्ह बँकेकडे येणारा जो वर्ग असतो तो एक सर्वसामान्य असतो की ज्याच्याकडे खूप पेपर नसतात, कागद नसतात, पण त्याचं इंटेन्शन चांगलं असतं, त्याच्यात प्रामाणिकपणा असून त्याला काहीतरी व्यवसाय करायचा असतो. अशी लोक आमच्याकडे कॉपरेटिव्ह बँकेकडे सगळ्यात जास्त आमच्याकडे येतात. आणि जे छोटी छोटी कर्ज आहेत त्याच्या ज्या गरजा असतात त्या भागवण्याचं आम्ही काम करतो. आता या सहकारी बँका किंवा पतसंस्था यांचा उगम का झाला, तर असं लक्षात आलं शासनाच्या किंवा की पूर्वीच्या काळी सावकारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली
आपण अजूनही बघतो काही लोकांना सावकार नावानेच ओळखलं जातं. त्यांचे पूर्वीचे जे काही आजोबा होते पंजोबा होते ते सावकारी करायचे, ते सावकार म्हणून ओळखले गेले. काही सावकारांनी खूप उत्तम काम केलं, माणुसकी धरून त्यांनी काम केलं. काही सावकारांनी मात्र पिळवणूक केली लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर. त्याचं प्रमाण नंतरच्या काळामध्ये वाढलं आणि त्याच्यावरचा उतारा, त्याच्यावरचं सोल्युशन म्हणून कॉपरेटिव्ह बँका आणि पतसंस्था यांची रचना शासनाच्या मार्फत केली गेली. देशभरामध्ये सगळीकडे कॉपरेटिव्ह आहेत, पण सगळ्यात जास्त जर कॉपरेटिव्ह बँका किंवा पतसंस्था असतील तर त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्र जो समृद्ध आहे, विकासात आपण ज्याला अग्रेसर म्हणतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्रेडिट, बऱ्यापैकी श्रेय हे ह्या नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था यांना जातं. बरोबर. जर एखाद्याला व्यवसाय करायचा आहे तर प्राधान्य हे सहकारी बँकांनाच दिले जाते. नॉर्मली आता असं होतं की युवकांसाठीच्या खूप योजना आलेल्या आहेत, केंद्र शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिल्या आहेत किंवा राज्य शासनाने पण दिलेल्या आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारची महामंडळ आहेत, आर्थिक विकास महामंडळ आहेत. ओबीसी महामंडळ असेल, चर्मकार महामंडळ असेल, त्याच्यानंतर माविम असेल, महिला विकास महामंडळ असेल, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे महामंडळ आहेत ज्याच्या माध्यमातून पण कर्ज दिली जातात. आमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो साधारण युवकांचा आमच्याकडे येणारा वर्ग फार कमी आहे, पण आमच्याकडे मध्यमवर्गीय लोकांचा जो हे आहे, म्हणजे ज्याचा बऱ्यापैकी ज्यांनी व्यवसाय केलाय आणि आता त्याला पुढे काहीतरी जायचंय, तो नॉर्मली आमच्याकडे येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी तुझंच उदाहरण जर द्यायचं म्हटलं की उद्या आता तू हा जो सेटअप मांडलाय, असं गृहीत धर की हा तुझा सगळा सेटअप एक 5 किंवा 7 लाखाचा आहे आणि पुढे आता हे डिजिटल वाढत चालल्यामुळे खूप मोस्ट ऍडव्हान्स मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन कॅमेरे आले किंवा काही नवीन आले, तर तुला काय करावं लागेल, तर तुला तुझा व्यवसाय वाढवावा लागेल. मग ते व्यवसाय वाढवायला तू गेला की काय होतं, तुला 2-4 लाखाचं 5 लाखाचं भांडवल कमी पडतं. मग अशा वेळेला तुला उपयोगी किंवा तुला मदतीला कोण येतं? आम्ही येतो, सहकारी बँका येतात. म्हणजे आम्ही येतो, म्हणजे विश्वास बँक असेल किंवा अशा अनेक बँका आहेत की ज्या तुम्हाला मदत करतात. त्याच्यातून तुमचा व्यवसाय, त्याच्याकडून तुमचा व्यवसाय वाढतो. असं साधारण आत्ताचं चित्र आत्ताचं आहे. बरोबर आहे. आता समाजात जर बघितलं ना आपण, तर बँकेकडून लोन घेणं आणि व्यवसाय चालू करणं हे थोडंसं म्हणजे बरोबर नाही म्हणत बाकीचे लोक. नाही, बरोबर नाही म्हणत असं नाहीये. जिकरीचं लोकांना का वाटतं त्याच्या मागचं कारण सांगतो की असं आहे. नाही, लोन काढून व्यवसाय करणं काय, उद्या अंबानींवर पण लोन आहे, अदानींवर पण लोन आहे, सगळ्यांवर लोन असतं. लोन काढणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये. तुम्ही काढलेलं लोन, तुम्ही जे काही कर्ज घेताय त्या कर्जाचा विनियोग तुम्ही त्याच कामासाठी करतात का, याला महत्व आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या तू माझ्याकडून समजा तू मला सांगितलं की सर मला नवीन कॅमेरा घ्यायचा आणि मला 3 लाख रुपये कमी पडतायत, आणि तू काय केलं तर तू कुठली तरी एक भारीतली गाडी घेऊन टाकली किंवा तुझ्या घरातलं 165 लिटरचं फ्रीज आहे ते बदललं, तू 400 लिटरचं फ्रीज घेऊन टाकलं. आता ह्या काय झालं, ह्या डेड इन्व्हेस्टमेंट झालं ना. म्हणजे तू फ्रीज घेतलं म्हणजे मोठं फ्रीज घेतलं, इलेक्ट्रिसिटी वाढली, त्याचं पैसे देणं आलं, उत्पन्न 0. तू गाडी मोठी घेतली, आता तुझ्याकडे जी गाडी त्याच्यात तुझं काम भागतंय ना, पण तू उगाच मोठी गाडी घेतली, काय होणार आहे, त्याला पेट्रोल डिझेलही जास्त लागणार आहे आणि तुला हप्ते पण भरावे लागणार आहे. सो व्यवसायासाठी तुम्ही ज्याच्यासाठी कर्ज घेणार आहात त्याच्यासाठी जर त्याचा तुम्ही उपयोग केला तर काहीच प्रॉब्लेम नाही. उलट कर्ज हे तुमच्यासाठी सपोर्टिव्हच आहेत ना. आज जेवढी तुम्हाला मोठी लोक इंडस्ट्रियलिस्ट दिसतील किंवा काय दिसतील, प्रत्येकावर कर्ज आहे. 100% लोकांवर कर्ज आहे. ती जी तुम्ही मोठे नावं तुम्ही घ्याल, टाटांचं नाव घ्या, बिर्लांचं नाव घ्या, अंबानींचं नाव घ्या, अदानींचं नाव घ्या, ऐकीन तुम्ही कुठलेही मोठे उद्योगधंदे काढा, या सगळ्यांकडे तुम्हाला वेगवेगळ्या बँकांची कर्ज सापडतील. त्याची वेळेवर परतफेड आणि त्या कर्जाचा विनियोग, या 2 गोष्टी मात्र फार महत्वाच्या असतात. तिथंच आपलं कुठेतरी काहीतरी चुकतं. बऱ्याच वेळेला लोक कर्ज काढतील, मुलीच्या लग्नात गाव जेवण देतील, खर्च करतील, गरज नाही का, आमच्या सुलताने फार मोठं लग्न केलं आणि त्याने अख्ख्या गावाला जेवायला बोलवलं होतं. अरे पण तुझी तेवढी हे आहे का, परिस्थिती आहे का, आणि तू दिली पाहिजे का, हा विचार आपल्याला करावा लागतो. नंतर तुम्ही आयुष्यभर कर्जात राहतात, असं पण आहे. म्हणून कर्ज घेणं हे काही वाईट आहे असं मला स्वतःला वाटत नाही. घेतलेल्या कर्जाच्या पैशाचा विनियोग मात्र प्रॉपर तुम्हाला करता यायला पाहिजे, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आता होतं काय माहिती का, आपल्या कॉलेजमध्ये वगैरे इकॉनॉमिक्स शिकवलं जातं किंवा काही शिकवलं जातं, पण पैसे कसे वापरावे, व्यवसाय कसा करावा, याच्यावर मात्र आपल्याकडे दुर्दैवाने कुठलेही शिक्षण आपल्याकडे नाही. म्हणून मग असं दिसतं की शिकणाऱ्या मुलाच्या डोक्यामध्ये एकच असतं, 70-80% मुलांच्या डोक्यामध्ये काय असतं की नोकरी करायची कुठे. आता त्याच्या विरुद्ध तुम्ही मारवाडी आणि गुजराती समाज घ्या,
त्यांच्या डोक्यात 80% 90% लोकांमध्ये काय आहे? व्यवसाय करणं. कारण त्यांना लहानपणापासूनची शिकवण. आणि होतं कसं, त्यांच्याकडे समजा आता गुजराती आणि मारवाडी समाजामध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण फार मोठं आहे आणि उच्च शिक्षणाचं. म्हणजे तुम्ही मॅक्सिमम चार्टर्ड अकाउंटंट जर तुम्ही बघितले भारतामध्ये तर तुम्हाला सगळे मारवाडी आणि गुजराती कम्युनिटीमधले 70-80% तुम्हाला सापडते. बरोबर. शिक्षणाचं प्रमाण मोठं आहे. त्यांचे इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, सगळे आहेत. उद्या तिथं काय दिसतं, समजा असं गृहीत धरू की बाबा एखादा मारवाडी किंवा गुजराती मुलाला शाळेमध्ये 60% मार्क पडले आणि त्यांनी व्यवसाय चालू केला. त्याच्याकडे नोकरीला असलेल्या मुलाला 80-90% मार्क असतात. नक्कीच. त्याच्याकडे व्यवसाय करण्याची ताकद आहे, व्यवसाय करण्याची धमक आहे, काबाड कष्ट करण्याची त्याची तयारी. हा सगळ्यात मोठा फरक जो आहे ना, हा आपल्यामधला फरक आपल्याला तरुणांमध्ये हा दिसून येतो. मग आपले माणसं का घाबरतात या गोष्टीसाठी? घाबरण्यापेक्षा काय होतं माहिती का, याच्यातलं तुला मी सांगू का, घाबरतात म्हणजे काय होतं, आपला सगळा मध्यमवर्गीय आपण सगळी लोक आहोत. उद्या माझ्याच घरातलं जर तू उदाहरण घेतलं तर तुम्ही असं लक्षात घेतलं, माझ्या घरामध्ये माझे भाऊ वहिनी वगैरे सगळे सरकारी नोकरीत आहे, माझ्या बायको सगळे. मी एकटाच व्यवसाय करणार आहे. आता माझ्या पुढच्या पिढीत माझे पुतणे वगैरे आले त्याच्यामध्ये की ते पण व्यवसाय करतात. सो कुठेतरी तो ब्रेक नाही तर मग तीच असते ना की बाबा काही नाही, तू शिकला आता कुठेतरी चिकटून जाणे नोकरी कर म्हणून. आपण वेगळं डेअरिंग करण्याचा प्रयत्नच करत नाही, म्हणून तो व्यवसायामध्ये हे होत नाही, माणूस सक्सेस होत नाही किंवा व्यवसाय करत नाही. आणि आपल्याला सिक्युअर्ड पाहिजे, नोकरी मिळाली आपण एकदम सिक्युअर्ड होऊन जातो, एकदम विचार डोक्यामध्ये. त्याच्यामुळे तुला मी एक सहज गंमत म्हणून जोक सांगतो तुला, मी फार छान असं आहे की एक माणूसाची कंपनी असते चांगली आणि त्या कंपनीमध्ये त्याची कंपनी मोठी कंपनी असते आणि त्याच्याकडे काम करणारा एक अधिकारी एक दिवशी लग्नाची पत्रिका घेऊन त्याच्याकडे येतो आणि त्याच्याकडे येऊन त्याला सांगतो की सर माझं लग्न आहे, माझ्या लग्नाला तुम्हाला जरूर यावं लागेल. तो कंपनीतला त्याच्या जवळचा माणूस असतो, चांगला काम करणारा असतो, म्हणून हा त्याच्या लग्नाला जातो. लग्नाला गेल्यानंतर याला प्रचंड धक्का बसतो, कारण याची जी बायको होणार असते ते स्थळ ह्या मालकाला, ह्या पोराला आधी आलेलं असतं आणि त्यांनी ते नाकारलेलं असतं. याला प्रश्न पडतो की मी मालक असताना मला नाकारलं, हा नोकरी करणारा माणूस याच्याबरोबर कसं काय करतो. त्याला तो विचार करायला लागतो, इकडे तिकडे पाहतो मुलीचे वडील कुठे दिसतात का. मुलीचे वडील दिसल्यावर त्यांना बाजूला घेतो आणि त्यांना विचारतो की अहो तुम्ही माझ्याकडे जेव्हा आला होतात याच मुलीचं स्थळ घेऊन तेव्हा आम्ही होकार दिला होता पण तुम्ही नकार दिला, पण आता माझ्याकडे जो काम करणारा मुलगा आहे त्याच्याशी तुमच्या मुलीचं तुम्ही लग्न लावून दिलं. त्याच्यावर त्या मुलीच्या वडिलांनी काय उत्तर दिलं, त्याला परमनंट नोकरी आहे म्हणे, तुम्हाला कुठे परमनंट नोकरी आहे. बरोबर. सी द मेंटॅलिटी, म्हणजे आपली मेंटॅलिटी काय आहे की आपण सिक्युअर्ड जॉब करण्याच्या मागे लागतो, आपल्याला साहस करण्याचं, धाडस करण्याचं आपण टाळतो. लक्षात आलं का? आणि म्हणून हा सगळा जो काही केमिकल लोच ज्याला म्हणून होतो तो तिथे आपला आहे, असं मला आतापर्यंतच्या अनुभवावरून असं माझं स्पष्ट मत पडतंय. ओके. आता तुम्ही नाशिकमध्ये खूप वर्षापासून आहे असं म्हणायला काय? माझा जन्म नाशिक मधला जन्म आहे तुमचा. हो. तर मला तुम्हाला ह्या गोष्टी विचारायच्या आहे की नाशिकमध्ये बिझनेस ची काय म्हणजे परिस्थिती काय? उत्तम आहे. त्याच्यामागचं कारण एक सगळ्यात महत्वाचं की नाशिक ही उत्तम बाजारपेठ आहे. नाशिक शहर काय होतंय की नाशिक हे मेन सेंट्रल लाईनला जोडलं गेलेलं आहे. म्हणजे आज जर तू पाहशील तर तुला माहिती आहे काय की नाशिकला जाऊन येऊन किती रेल्वे असतील? 94 रेल्वे जाऊन. म्हणजे तू कुठल्याही वेळेला रेल्वे स्टेशनवर जर गेला तर तुला अर्धा तासाच्या आत अप अँड डाऊनला, म्हणजे मुंबईकडे जाणारी तरी ट्रेन मिळेल, इकडे तुला दिल्ली भुसावळ किंवा कलकत्ता इकडे सेंट्रल वेस्टर्न लाईनला जाणारी सुद्धा तुला रेल्वे मिळेल. एवढी मोठी कनेक्टिव्हिटी. समृद्धी 3 ठिकाणी आपल्याकडे ओपन होतोय. आपल्याकडे 3 ठिकाणून चढता येतं, 3 ठिकाणून उतरता येतं. वाढवण आता बंदराच्या वरून जो एलिव्हेटेड रोड जातोय तो सुद्धा आपला इगतपुरी घोटीच्या मधून जातोय. लक्षात आलं का? सगळ्यात महत्वाचं ऐकीन काय की आपल्या जिल्ह्याशी आणि शहराशी धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तिन्ही जिल्हे मोठ्या प्रमाणावर जोडले गेलेले आहेत. अहमदनगर हा जरी महसूल विभागात आपल्याकडे येत असला, म्हणजे अहिल्यानगर आत्ताच येत असलं तरी सुद्धा तो पुण्याला जास्त जवळ आहे, म्हणून तिथले लोक पुण्याकडे जास्त जातात, ते नाशिकला येत नाही. पण जळगाव, नंदुरबार आणि धुळेतली जी लोक आहेत ही मात्र कन्फर्म नाशिककडे येतात, कारण नाशिक त्यांना परवडतं. मग आता नाशिकचे युवक असतील ते पुण्याला पळतात? नाही, सगळेच नाही पळत ना, परिस्थितीनुसार आहे ना. काही पुण्याला जातील, काही मुंबईला जातील, काही बँगलोरला जातील, पण त्यांचं प्रमाण किती आहे? तुमच्या गावात 100 लोक जर बाहेरून येत असतील व्यवसायाच्या निमित्ताने किंवा काही खरेदीच्या निमित्ताने, तर तुमच्याकडून बाहेर जाणाऱ्याची संख्या ही 20 पेक्षा जास्त 100% निघणार नाही. आज 25 लाखाचं जवळपास नाशिक, 25 ते 27 लाखाचं नाशिक महानगरपालिका क्षेत्र आहे. जिल्हा जवळपास 75 ते 80 लाखाचा आपला आज जिल्हा झालेला आहे.
आज आपल्याकडे काय नाहीये तुम्ही मला सांगा. एअरपोर्ट आहे, रेल्वे आहे, बस आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत आपल्याकडे. आपल्याकडे सर्व प्रकारचे 5 स्टार हॉटेल्स आता सुरू होत आहेत. आपण गुजरात आपल्या लगत आहे. तुम्ही जर आपल्या बॉर्डर सगळ्या जर बघितल्या तर आपल्याला गुजरात आपल्या एकदम लगत गुजरात आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे व्यवसायाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. आता हॉटेल किती झाले तुम्ही बघा, छोटे मोठे नाशिकमध्ये किती मोठ्या प्रमाणावर. 2 व्हीलर्स किती आहेत, 4 व्हीलर्स किती आहेत. एवढी गर्दी आपण कधी, मी माझ्या लहानपणापासून एवढी गर्दी पाहिली नाही, आज एवढी गर्दी झालेली आहे. किती चारही बाजूनी नाशिक वाढत चाललेलं आहे. आज इकडे आपण दिंडोरीपर्यंत टच झालोय, इकडे जवळपास ओझरपर्यंत तर आपण पोहोचलो. आता आपण पिंपळगाव पर्यंत चाललोय, इकडे दिंडोरीपर्यंत तुम्ही चाललेला आहात. सो मला असं वाटतं की हे सगळ्या बाजूनी, किंवा इकडे आता घोटी आणि इगतपुरी हे तुमचं चांगलं डेस्टिनेशन एक तयार झालेलं आहे की जी लोक तुमची पूर्वी कर्जतला किंवा लोणावळ्याला जात होती, खंडाळ्याला जात होती, ती लोक आता सगळे इगतपुरीला यायला लागलीत. बरोबर. इगतपुरीमध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला हॉटेल व्यवसाय वाढीस लागलेला दिसेल. झारवाड सारख्या ठिकाणी तुम्हाला 101 बंगले पाहायला मिळतील. तुम्हाला त्र्यंबक रोडला मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट तयार झालेले. सो तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि रोजगार सुद्धा आता उपलब्ध झालेला आहे नाशिकमध्ये. तुम्ही जर अंबड आणि सातपूरच्या कंपन्यांमध्ये फिरलात, सगळीकडे तुम्हाला 5, 50, 100 कंपन्यांच्या बाहेर कारागीर पाहिजे किंवा कामगार पाहिजे अशा प्रकारचे बोर्ड लावलेले दिसतील तुम्हाला. बरोबर. एवढी त्यांची रिक्वायरमेंट आताची आहे ना. बरोबर. नाशिकचं क्लायमेट हे आजही महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की नाशिक सारखं क्लायमेट तुम्हाला दिसणारच नाही, कुठेच तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. एवढं सुंदर क्लायमेट आज नाशिकचं आहे. तरी पण म्हणतात की नाशिकमध्ये पोटेन्शियल नाही. असं काय होतं, आपण पोटेन्शियलचं एकच पॅरामीटर लावले, म्हणजे काय की आपल्याकडे आयटी नाही, जॉब नाही. आयटी हे काही पॅरामीटर होऊ शकत नाही. एक आज ऍग्रिकल्चरल याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर आपल्याकडचा आज तुम्ही जर निफाड तालुका तुम्ही जर बघितला, लासलगाव बघा, निफाड बघा, ओझर बघा, पिंपळगावची बाजार समिती आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजार समिती केली. आपला जर कांदा इकडे बंद झाला तर उत्तर प्रदेश आणि दिल्लीतल्या लोकांना रडायला दिवस पूर्ण अशी परिस्थिती होती. बरोबर. आज भौगोलिक दृष्ट्या आपण फार संपन्न आहे, आपल्या एवढी धरणं कुठेच नाहीये. तुम्ही मुळात लक्षात घ्या, आपल्याकडे दुष्काळाचं प्रमाण फार कमी आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर भौगोलिक स्थिती सुद्धा आपली इतकी सुंदर आहे. आज नाशिकमध्ये आपल्याकडे तुम्हाला असं कधी जाणवलं की पाणी कपात झाली किंवा खूप, आपल्याकडची पाणी कपात म्हणजे काय, 2 तास पाणी न येणं, 4 तास पाणी न येणं, एवढंच आहे. पण असं तुम्हाला कधी आजपर्यंत जाणवलं का आठवल्यापासून की 2, 4, 8 दिवस नाशिकमध्ये पाणी आलं नाही, हाकार माजलेला नसेल? असं कधीही होत नाही. कम्पॅरेटिव्हली आज सुद्धा नाशिकचा क्राईम रेट महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे, नाशिकच्या लोकसंख्येच्या मानाने. हे पण तुम्ही मुळात लक्षात घ्या. त्यामुळे असं म्हणता येणार नाही किंवा नाशिकमध्ये रोजगाराच्या संधी कमी आहेत किंवा काय. उत्तम प्रकारचे ऍग्रिकल्चरचे इतके प्रोडक्ट आहेत किंवा ऍग्रिकल्चरचे चालतात, खूप गोष्टी करता येण्यासारख्या. जर आपल्याकडे जर एवढं कमी असतं, समजा आपल्याकडे रोजगार नसतं, हे 5 स्टार हॉटेल एवढे आले असते का? 5 स्टार हॉटेल काय असे उगाच येतात आणि जरा गाव छान वाटतं म्हणून येतात काय? तसं नाही आहे. त्यांचे सर्वे असतात, ते सर्वे करतात. या गावात पोटेन्शियल आहेत का, या गावात पैसे आहेत का, इथे येणारे लोक कोण आहेत ते बघतात. आज शिर्डीमुळे, शनिशिंगणापूरमुळे, त्र्यंबकेश्वरमुळे, वणीमुळे, ही सगळी ठिकाणं, आपलं काळाराम मंदिराच्या मुळे, ही सगळी आपल्याकडे जागृत देवस्थान आहेत. याच्या निमित्तानं सुद्धा याच्यात भारतातून येणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या रोजगाराला काही हे नाही. पण काय झालंय, आपल्याला इजिएस्ट पाहिजे. लोकांना अट्रॅक्शन काय असतं, सगळं आयटीचं असतं. आयटीत गेलं, जागेवर बसलं, सगळे एसी, कॅन्टीन, या उठ्याव सगळे, आणि मग पैसे खूप मिळतात. असं इझी मनी नाहीये ना. आणि पैसे तुम्हाला मिळण्यासाठी काय एकच फील्ड आहे का आयटी? याच्यापूर्वी काय आयटी होतं का? 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी आयटी होतं का? नव्हतं. मग नाशिक मोठं झालं नाही का? झालं ना, गाव मोठं झालं नाही. अशातला थोडी भाग आहे, अनेक गोष्टी आहेत. मला तेच विचारायचं, पुढचा प्रश्न मला हाच होता की तुमच्यामध्ये काय वाटतं, तुम्हाला नाशिकमध्ये आयटी पार्क झाला पाहिजे? हे बघा, असं आहे की डेव्हलपमेंटच्या प्रत्येक गोष्टी तुमच्याकडे व्हायलाच पाहिजे. तो काही विषय तसाही निर्माण होतो. नाशिककर घाबरतात की आमचं नाशिक पुढचं पुणे मुंबई नको व्हायला. नाही, कसं आहे माहितीये का, संस्कृतीचा फार मोठा विषय आहे. शेवटी असं आहे की तुम्ही तुमच्यावर किती बंधनं घालून घेतात, तुम्ही काय संस्कार मुलांवर करतात, याला सुद्धा खूप महत्व आहे ना. परत तेच आहे की कुठेतरी संस्कृती आपली हरवेल. संस्कृती नाही हरवू शकत असं मला वाटतं. कारण त्याच्यामागचं कारण असं की नाशिकला आहे ना, ऐतिहासिक वारसांचा खूप मोठा इतिहास आहे. आणि हा इतका सहजासहजी मिटेल किंवा सहजासहजी विसरेल अशातला इतिहास नाशिकचा नाहीये. मुंबई तुम्ही लक्षात घ्या. हा, मुंबई पुण्यात
मुंबईला आणि पुण्याला तुम्ही मला सांगा ना की मुंबई पुण्याचं आणि नाशिकच्या त्याच्यामध्ये नाशिकला पौराणिक याच्यामध्ये जेवढं महत्व आहे तेवढं मला वाटत नाही कुठे भारतातल्या फार कमी शहरांना तेवढं महत्व आहे तेवढं नाशिकला पण महत्व आहे. आता कुंभमेळा कुठे होतो महाराष्ट्रात? फक्त नाशिकला होतो, दुसरीकडे होतो का? भारतातच 4 ठिकाणी होतो कुंभमेळा अख्ख्या याच्यामध्ये. त्यामुळे आपलं महत्व हे अजिबात कमी नाही. आणि संस्कृती वगैरे बिघडण्याचं काय, आपली मुलं बाहेर जातातच ना, आपण ते काय करतात थोडी बघायला येतो. बरोबर. आणि आपली पण जबाबदारी आहे ना, आपलं गाव चांगलं राहील याची आपली जबाबदारी आहे. आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. लोकांवर काय टाकलायचं की आयटी आलं म्हणजे खराब होईल? तुम्हाला कळतंय ना काय खायचं आणि काय नाही खायचं म्हणून. लक्षात आलं का? 2 तुमच्या पुढे मी 20 ठेवलं, एक पेढा ठेवला, तुम्ही काय खाल? 20 खाल का पेढा खा? पेढाच खाणार ना. हे सांगायची गरज पडते का? नाही ना. बरोबर, सोपं काम आहे ना एकदम. तसं आहे ना, अट्रॅक्शन असलेल्या ज्या काही गोष्टी त्या ठराविक काळापर्यंत चालू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त चालण्याचं काही त्याचं बिल असं मला वाटत नाही. त्यामुळे आयटी तर मोस्ट वेलकम, यायलाच पाहिजे आपल्याकडे. आयटी लवकर हळूहळू येईल. आता पुण्यातले पण वाढ खुंटली आहे सगळं. अजून फक्त एअर कनेक्टिव्हिटी एकदा आपली जेव्हा चांगली होईल आणि डायरेक्ट जेव्हा फ्लाईट्स आपले चालू होतील, बंद न होणारे फ्लाईट्स ज्या वेळेला आपले चालू होतील त्यावेळेला गॅरंटेड मला खात्री आहे की नाशिकला आयटी पार्क 100% आयटी पार्क आहे. आणि आत्ताची सिच्युएशन अशी आहे ना की कोरोनाने आपल्याला खूप आपलं नुकसान केलं, तसं फायदा पण केला, वर्क फ्रॉम होम. त्यामुळे आता तुम्ही जगात कुठे आहात असं काही नाही. आता बरेचसे मॉडेल कसे आले तुम्ही पाहिले का? आठवड्यातून 1 दिवस तुम्ही तुमच्या हेडक्वार्टरला जायचं, जी तुमची कुठे असेल तिथे. बाकी वेळेला तुम्ही कुठूनही काम करा, त्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही एवढे वर्किंग आवर्स द्या आणि तेवढं तुम्ही काम करून द्या. तुम्हाला दिलेला जो काही आम्ही टास्क असेल तेवढा पूर्ण करून द्या. तुम्ही मुंबईत आहे का, पुण्यात आहे का, गडचिरोलीला आहे का, सिंधुदुर्गला आहे का, नाशिकला आहे, कुणाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. सो आता ते सुद्धा गोष्टी फार सोप्या सोप्या होत चाललेल्या आहेत, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो. ओके. नाशिकमध्ये आता आपल्याकडं जर बघायला गेलं तर पुणे आणि मुंबईकडून भरपूर काही शिकण्यासारखं. पुणे आणि मुंबईकडून कोणकोणत्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे आणि कोणकोणत्या पुणे आणि मुंबईमध्ये चुका होत आहे जे आपण समज? कसं आहे माहितीये का की मुंबई प्रत्येक शहराचं एक वेगळी संस्कृती किंवा त्याचं कल्चर वेगळं असतं. मुंबई पहिल्यापासून देशाची आर्थिक राजधानी राहिली आहे. त्यामुळे मुंबई मधले व्यवसाय असतील किंवा मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीचं अट्रॅक्शन असेल किंवा असल्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आहेत ज्या भारतात कुठेच नाहीये. मुंबईचं कंपॅरिझन तुम्ही कुठल्याही इतर भारतातल्या शहराशी कधीही करू शकत नाही. हे सगळ्या मेट्रो सिटीज आहे. मुंबई झालं, बँगलोर झालं, चेन्नई झालं, या सगळ्या मेट्रो सिटीज आहे. याच्याशी आपलं कंपॅरिझन होऊ शकत नाही. पुणे सुद्धा आता काय झालंय की ते त्यांची सिस्टर सिटी सारखं झालेलं आहे. पुणे आणि मुंबई आता हे दोन्ही जॉईंट, ऑलमोस्ट जॉईंट झालेले आहेत. तुम्ही जर विचार केला तर इकडं लोणावळ्यापर्यंत इकडे कर्जतपर्यंत पब्लिक आलेलीच आहे राहायला. मध्ये फक्त घाट राहतो कंटाळ्याचा, तो जर सोडला तर बाकी पुणे आणि मुंबईमध्ये काय वेगळं राहिलेलं आहे मला सांगा तुम्ही. आणि त्यांच्याकडून काय घ्यायचं, लक्षात आलं का, किंवा काय घ्यायचं नाही हा महत्वाचा विषय नाही. आपल्या गावात आपण नवीन काय करू शकतो, डेव्हलप रोजगाराच्या काय संधी आपण लोकांना देऊ शकतो, किंवा नाशिकमध्ये काय काय करता येण्यासारखं, याला खूप महत्व आहे. लक्षात आलं का? आता उदाहरण, आता समजा ट्रम्प सरकारने पॉलिसी केली, आता ते काही लोकांचे व्हिसा रिन्यू करत नाहीये, ते लोकांना परत पाठवत आहेत. आता ही मुलं परत आले तर इथं काहीतरी व्यवसाय तर करतीलच ना, नाही करणार? काहीतरी तर करतील, नोकरीसाठी, स्वतःच्या पोटापाण्यासाठी काहीतरी तर ते स्वीकारतीलच, बघतीलच ते. त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणाकडून या सिटीज कडून काय घेतलं पाहिजे आणि काय. त्याच्यापेक्षा सुद्धा आपण आपल्या डेव्हलपमेंट स्वतः कसं करू शकतो आणि आपल्याला आलेल्या संधींचा आपण कशा पद्धतीने फायदा करू शकतो हे फार महत्वाचं आहे. ऍग्रिकल्चर बेस घेतला तर तुम्ही ऍग्रिकल्चरचे बाय प्रॉडक्ट जरी करायचे तुम्ही खूप ठरवले तरी फायदा आहे त्याचा. टोमॅटो केचपचा असेल, कांद्याची भुकटी असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. आज आपल्याकडे सह्याद्री फार्मचं तुम्ही बघितलं असेल, उत्तम ते विलास शिंदे काम करतायत. बरोबर. आज त्यांच्याकडे भारतातून लोक बघायला येतात त्यांचं मॉडेल. लक्षात आलं का? त्यांच्यामुळे झालं का नाही, 1000-2000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला, शेतकरी एकत्र झाले, शेतकऱ्यांना चांगले भाव मिळायला लागले. बरोबर. मला असं वाटतं की त्यांच्याकडून काही घेण्यापेक्षा तुमच्याकडे उपलब्ध सोर्सेस काय आहेत आणि इथून तुम्ही काय करू शकता त्याच्यावर काम करणं जास्त गरजेचं आहे, इकडनं तिकडनं काहीतरी आणण्यापेक्षा, असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे. ओके. महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिकमध्ये व्यवसाय करायला राजकीय ओळख लागते? अजिबातच नाही. चुकीच्या समजुती आहेत. राजकीय ओळख कशासाठी लागते? राजकीय माणूस तुम्हाला कोणी पैसे आणून देणार आहे का? उलट काही ठिकाणी असं असतं की तुम्ही जर राजकीय ओळखी दिले तर तुमची कामं होत नाहीत, अशी सुद्धा परिस्थिती. कारण होत नाही म्हणजे काय, राजकीय लोक वाईट आहेत असं नाही, लोक घाबरतात, नको बाबा कशाला उद्या काही प्रॉब्लेम जर झाला आपल्यावर दबाव येईल किंवा काय येईल म्हणून नाही करत. त्यामुळे तुम्हाला राजकीय गोष्टींची काही गरज नाही. हा, राजकीय लोकांचा फायदा कुठे व्हायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं की आता नाशिकमध्ये 15 आमदार आहेत समजा,
विधानसभेत निवडून आले, तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आहात, मान्य आहे. आता तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही कोणाचे झाले? तुम्ही ह्या नाशिक जिल्ह्याचे झाले. मग नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही एकत्र काय येत नाही? सगळे नवीन इंडस्ट्री नाशिकमध्ये काय येत नाहीये? मोठ्या याच्यात तुम्ही एकत्र या ना. बघा, मतभेद हे असणारच आहे, तुमचं आणि माझं काही जमेल तशातला भाग नाही, पण एखादा कॉमन पॉइंटवर म्हणजे नाशिकला इंडस्ट्री आली पाहिजे, याच्यावर तर आपण एकत्र यायला पाहिजे. उद्या नाशिक डेव्हलप व्हायला पाहिजे, सिन्नर डेव्हलप व्हायला पाहिजे, दिंडोरी डेव्हलप व्हायला पाहिजे, पेठ सुरगाण्यासारखा आदिवासी भाग असेल, दिंडोरी सारखा आदिवासी भाग असेल, तो पण डेव्हलप व्हायला पाहिजे. तिथल्या पण आदिवासींच्या समस्या, त्यांना सुद्धा रोजगाराच्या संधी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून दिल्या पाहिजे. नीड बेस्ड एज्युकेशन तुम्ही दिलं पाहिजे. या अनेक गोष्टी आहेत की ह्या राजकीय लोकांची आणि त्यांची जर तयारी असेल हे करण्याची तर ते करू शकतात. दुर्दैवाने आपल्याकडे काय होतं की एका पक्षाचा आमदार असेल आणि त्यांनी काही चांगली कल्पना मांडली की त्याला कारण असो नसो त्याला विरोध करणे हा एवढाच एक अजेंडा आपला असतो. मला असं वाटतं की मला सांगायला आवडेल की प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये टाकलेलं असतं की नाशिकचा विकास करणार म्हणून, कोणीच करत नाही ना, तर तो प्रश्नच पडतो ना. आणि दुर्दैव असे की आपणही त्यांना विचारत नाही की तुम्ही मागच्या वेळच्यामध्ये होतं, किंवा आता मी जर टाकलं उभं राहणार आणि काही मी उभं राहणार नाही ती गोष्ट वेगळी, पण उभं राहणार नाशिकच्या आम्ही विकास करतो. काय करणार आहे बाबा विकास? म्हणजे तू आपण त्याचे पॉईंट तर विचारलं पाहिजे ना की तुझी विकासाची तुझी व्याख्या काय आहे, तुला काय करावं असं वाटतंय नाशिकसाठी. आज तरुणांसाठीच याच्यासाठीच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? सगळे 15 आमदार मिळून एकत्र येऊन तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू शकतात का? त्यांना सांगू शकतात का आमच्या जिल्ह्यासाठी तुम्ही एक काहीतरी मोठा प्रोजेक्ट द्या, तो शासनाचा असेल किंवा कुठल्या तरी कंपनीचा असेल किंवा काय असेल. नाही होत दुर्दैवाने ते. लक्षात आलं काय? त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर मला असं वाटतं की खूप गोष्टी अगदी सुकर आणि सोप्या होऊ शकतात, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो. सर, आता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलले, तर नाशिकचा खरा विकास म्हणजे काय? कारण मग आता जोपर्यंत मी आता भरपूर जणांचे पॉडकास्ट घेतलेत, भरपूर जणांना प्रश्न पण विचारलेत. आता काहींच्या मध्ये डेव्हलपमेंट करणं म्हणजे नाही, म्हणजे डेव्हलपमेंटच करणं असं नाही की नाशिकमध्ये मग IT आली पाहिजे, मग बाकीच्या पण गोष्टी आले पाहिजे. नाशिकला एन्व्हायरमेंट पण अन्न म्हणजे विकास म्हटलं जातं त्यांच्या दृष्टीने. नाही, 100% एन्व्हायरमेंटलचा जर आता इनबॅलन्स जर बघितला तर तू आता बघितला असेल की आपल्याकडे पावसाळा कधी सुरू झाला? 10 मे 2025 पावसाळा सुरू झाला आपल्याकडे. भर उन्हाळ्यामध्ये ना. आपल्याकडे नॉर्मली आपण 31 मे पर्यंत कधीच पावसाळा गृहीत धरत नाही. आपल्याकडे 7 जून ते 11 जून 15 जून या दरम्यान आपल्याकडे पाऊस येतो. तू ऑब्झर्व कर, 10 मे पासून तर आजपर्यंत कंटिन्युअसली पाऊस आहे. लक्षात आलं का? ऋतू बदलत चाललेत, हे एक एक महिना मागे मागे येत चाललाय सगळं. लक्षात आलं का? हे कशाचं लक्षण आहे? हे पर्यावरणाचाच ऱ्हास आहे ना. आपण पाहिजे ठीक आहे, डेव्हलपमेंट करताना तुम्हाला काही ठिकाणी झाडं तोडावी लागतात, हे करावं लागतं, सगळं मान्य आहे. पण तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण त्याच्या कैक पटीने आपण झाडं लावतो का? तर ते लावले जात नाही. त्याचा उपक्रम फक्त वसुंधरा दिवस ज्या दिवशी असतो, वृक्ष दिवस ज्या कृषी दिन असतो त्या दिवशी मात्र आपण बऱ्याच ठिकाणी तर मी तर म्हणजे मला फार कधी कधी गंमत वाटते, कोड घालून सुद्धा काही लोक वृक्षारोपण करतात. मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी याला एक 5 वर्षाचा फिक्स प्रोजेक्टच पाहिजे. आणि शालेय शिक्षणामध्ये आहे ना, शालेय शिक्षणामधला एक जो मोठा मिसआउट आहे ना, तो काय आहे माहिती का? की नीड बेस्ड एज्युकेशन आपल्याकडे नाही. किंवा काय, आज हे आपल्याला इतिहास सांगितलाच पाहिजे, नो डाऊट, पण त्याचं प्रमाण तुम्ही कमी करून सिव्हिक सेन्सवर तुम्ही बोलू शकतात का? तुम्ही मुलांना हॉर्न वाजू नये याच्यावर तुम्ही सांगता. लोकांना बेसिक कायदा तुम्ही मुलांना लहानपणापासून शिकवू शकाल का? मुलांना तुम्ही आरोग्य शिकवू शकाल का? मुलांना तुम्ही फूड हॅबिटवर तुम्ही शिकवू शकाल का? मुलांना लहानपणापासून आपण आपल्याकडे स्वयंपाक करणं हा फक्त बाईचा किंवा मुलीचाच असं आपल्या डोक्यात पक्क आहे असं काही नाहीये. तुम्ही सगळे मोठ्या हॉटेलमध्ये करा, त्याच्यातला मेन शेफ कोण असतो? बाई का माणूस? माणूसच असतो. हे माणसाच्या हाताला पण चव आहे की नाही? बरोबर. तुम्ही लहान मुलांना लहानापासून त्यांना पण स्वयंपाक का शिकवत नाही? काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही पाहिजे? तुम्हाला सुदृढ पिढी जर बनवायची असेल, सुदृढ जर तुम्हाला करायचं असेल, तुम्हाला या खूप गोष्टी कराव्या लागतील. आज आपल्याकडे सगळीकडे ड्रग्सचा विळखा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे पडलेला आहे. नाशिकही त्याला हे नाही, मागे खूप मोठं ड्रग्स सापडलं ते सापडलेलं आहे. जे सापडलेलं नाही त्याचं काय? आज तुला आणि मला सुद्धा बरीच ठिकाणं आपल्याला माहिती असतात, संशय असतो की कदाचित तिथे मिळू शकतं किंवा इथं संशयास्पद काहीतरी चालतं असं आपल्याला पण जाणवतं ना. आता हे आपण काय करतो प्रत्येक वेळेला की हे काम कोणाचं आहे? हे पोलिसांचं आहे, पोलिसांनी केलं पाहिजे. अरे पोलीस हा माणूस आहे ना. बरोबर. त्याला जर तुम्ही इन्फॉर्मेशन दिली नाही, काही कळवलं, तर तो काय करणार आहे? गुन्हे वाढायला लागले. आपण म्हणतो की पोलिसांची गेली. आता तुला गंमत सांगतो,
नाशिकची लोकसंख्या शहराची किती? 25,000 आहे. नाशिकमध्ये पोलीस किती असतील असं तुला वाटतं? मला सांग. अख्खे म्हणून या नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तालयाचा जर विचार केला, किती पोलीस असतील? अवघे 4,500 का 5,000 पोलीस आहेत. आता या 4,500-5,000 पोलीस मध्ये 10% लोक रजेवर असतील असं गृहीत धर तू. राहिले किती? 4,500 राहिले. या 4,500 10% लोक काहीच ते काम करत नसतील किंवा काही येतं, राहिले किती तुझ्याकडे? 4,000 लोक तुझ्याकडे राहिली. या 4,000 लोकांमध्ये 200-300 तर वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या किंवा महत्वाच्या लोकांच्या बंदोबस्तामध्येच अटकलेली लोक आहेत. बरोबर. आणि ही लोक पोलीस उरलेली किंवा हे करतो हे 24 आवर्स गृहीत धरलेत आपण. आपल्याकडे सगळ्या ठिकाणी 8-8 तासाला तुम्हाला ड्युटी आहेत. पोलिसांचा आहे काय? तो 24x7 आहे. मग आपल्या अपेक्षा हे कोणी केले पाहिजे कामं? हे जर स्वयंशिस्त आपल्याला नसेल की सिग्नल जर लाल असेल तर गाडी पुढे नाही नेली पाहिजे, झेब्रा क्रॉसिंग असेल तर गाडी मागेच उभी केली पाहिजे. आता हे जर लहानपणापासून जर नाही शिकवलं मुलांना तर तो काय करतो? तो पहिले वडिलांबरोबर गाडीत बसतो, तो पाहतो की आपले वडील झेब्रा क्रॉसिंगवरच उभे राहतात. त्याला वाटतं झेब्रा क्रॉसिंग उभं राहण्यासाठीच आहे. अरे 4 सेकंद राहिलेले असताना सुद्धा लोकांना दम धरवत नाही, लोक गाड्या काढतात आणि ऍक्सिडेंट होतात. बरोबर. सिव्हिक सेन्सचा प्रकार आहे ना. हॉर्न वाजू नये. आता पुढे जर खूप ट्रॅफिक आहे, 4 गाड्या पुढे दिसतात तरी लोक हॉर्न वाजवतात. व्हॉट इज द लॉजिक? काय आहे? लक्षात आलं का? पण ह्या बेसिक गोष्टी किंवा कायद्याला लोक घाबरत नाही, काही करतात. बेसिक कायदा सुद्धा लोकांना शिकवला पाहिजे आपण. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शिकवल्या आणि ते केलं तर एक चांगली सुदृढ पिढी ही तयार होऊ शकते. आज आपल्याकडे वेगवेगळ्या शाळांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. मी मुद्दामून शाळांची नावं घेत नाही, कारण 2-4च नावं घेतले जातील आणि राहिले बाकीच्यांचे तर त्यांना असं वाटेल की बाबा आपलं नाव का घेतलं नाही. पण त्या शाळा मुलांवर उत्तम काम करतायत, उत्तम नागरिक बनवण्याचा ते प्रयत्न करतात. सोपं आहे. लहान मुलं आहे, कच्चं मडकं आहे, त्याच्या डोक्यात आता तुम्ही जे घालाल ते तो पुढे कॅरी करणार आहे. बरोबर. ह्या गोष्टी जर जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मला म्हणून असं वाटतं की काळजी पण वाटते या सगळ्या याची. लक्षात आलं का? आणि म्हणून ह्या मुलांवर पण काम करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा सजग राहणं. समाजामध्ये जर काही चुकीचं चाललेलं असेल, कुठे काही घडत असेल तर त्याची योग्य ती माहिती योग्य त्या यंत्रणेकडे त्या त्या वेळेमध्ये पोहोच. आपण विचार काय करतो? अहो ना मला काय करायचंय? अरे पण ते तुझ्याकडे पण येईल ना कधीतरी. बरोबर. हे जर तुझ्याकडे कधीतरी घडलं, काय घडलं तर त्यावेळेला तू हे म्हणणार आहे का? तेवढी वाट बघायची का? आपण नाही बघायला पाहिजे वाट. आपण त्याचं आपण स्वतः पण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून त्याच्यावर काम केलंच पाहिजे. ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी सुद्धा आहे आपली. दुर्दैवाने ते होत नाही. हा मला असं वाटतं की हा सुद्धा एक विषय फार महत्वाचा आणि गंभीर विषय आहे. याच्यावर सुद्धा काम करण्याची सर्व संस्थेनी, ज्या सामाजिक संस्था काम करतात त्यांनी याच्यावर काम करण्याची गरज आहे. एखादा व्यक्ती जेव्हा व्यवसायात उतरतो ना तर त्याला सपोर्ट करणारे कमी आणि त्याचे पाय ओढणारे जास्त असतात. आपण त्याच्यावर हे करू नये असं मला वाटतं की आपण ह्या गोष्टींचा निगेटिव्हिटीवर आपण फार विचार करू नये. मी माझ्या आयुष्यामध्ये बी पॉझिटिव्ह राहिलोय. मला विरोध झाला नाही का? हे सगळं उभं करताना 100% झाला. आज मला विरोध होत नाही का? होतो. पण समाजामध्ये जी चांगली लोक आहेत तीच तुम्ही बघा ना, त्यांच्याबरोबर बसून तुम्ही थिंक पॉझिटिव्हली ना. अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा ग्लास रिकामा आहे, तू काय पद्धतीने पाहतो त्याला महत्व आहे ना. तू भरलेला बघ ना अर्धा ग्लास, तू रिकाम्या याच्यावर काय काम करतोयस? ते काम करू नकोस. ऑटोमॅटिकली काय होतं की तुमच्याशी स्पर्धा चालू होते, इतरांशी स्पर्धा नाही चालू होते. हा काय बोलला, तो काय बोलला, हे काय बोलायची काय घेणं. उद्या तुला चांगला कॅमेरा घ्यायचा आणि 4 लोक म्हणणार तू कशाला घेतो, एवढं हे होतं तेवढं कशाला एवढं खर्च करतो, हे करतो. अरे पण तुला जर आवडलाय, तुला जर माहिती आहे याच्यातून मी पैसे कमवू शकतो, मी घेतलेल्या कॅमेऱ्याचे पैसे मी वसूल करू शकतो, मी फेडू शकतो, तर का करू नये ते? बरोबर. नॉर्मली आपण पटकन काय निगेटिव्ह कोणी बोललेलं असेल की ते पटकन पकडतो आणि पॉझिटिव्ह बोलणाऱ्याचं आपण पकडत नाही. लक्षात आलं का? सो मला असं वाटतं की आपण थिंक पॉझिटिव्हली. तुम्ही निगेटिव्ह लोकांचा विचार करू नका. ते जस्ट एका कानातून ऐका, दुसऱ्या कानातून सोडून द्या. आणि जो तुम्हाला चांगलं काहीतरी सांगतोय, जो तुम्हाला सपोर्टिव्ह सिस्टीम मध्ये राहतोय, त्याच्याशी मात्र तुम्ही नक्की मैत्री करा. म्हणून जिथे जिथे कॉलेजला मला बोलवतात लेक्चरला किंवा काय, तिथे मी गेले की सांगतो की तुम्हाला आयुष्यामध्ये क्वालिटी मित्र आणि मैत्रिणी मिळाले पाहिजेत. हे नुसतं फ्रेंडशिप डेचे बँड बांधले आणि फ्रेंडशिप डेचे पोस्टर बनवले म्हणजे काही तुमचे चांगले मित्र होत नाही. तुम्हाला मित्र किंवा मैत्रीण अशी पाहिजे की जी तुमच्या उणीवांवर बोट दाखवू शकेल किंवा तुमच्या उणीवा तुम्हाला दाखवू शकेल. असा मित्र किंवा मैत्रीण हा तुमचा क्वालिटी मित्र मैत्रीण असू शकतो आणि तो तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो, असं मला वाटतंय त्याच्यामध्ये. बरोबर. आता मी जेव्हा कॉलेजमध्ये पण होतो त्याच्यानंतर मी म्हणजे चहाच्या टपऱ्यांवर स्टार्टअप्सचे विषय खूप चालतात.
पण ते सत्यात उतरत नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की माणूस तिथे सिरियस नसतो, तिथं चर्चा होती, त्याच्यावर तुम्ही पुढे जात नाही. पण असं नाही म्हणता येणार की त्याला प्रोत्साहन नाही भेटत म्हणून. प्रोत्साहनाची काय गरज आहे? मी तुला तेच सांगतो ना की तुला जर हे करावंसं काम वाटत असेल तर तू का सुरू करत नाही? कशाला प्रोत्साहनाची आणि कोणीतरी कौतुक केलं पाहिजे किंवा काय? पण घरातले लोक देतात ना साथ. तुम्ही विचारलं घरी की बाबा मला हे करायचं ते करायचं, तर मला असं वाटतं 90% पालक मुलांच्या मागे उभं राहतात. पण मुलांच्या मागे उभं राहताना त्या पालकांना तो विश्वास पाहिजे की माझं मूल हे करू शकते म्हणून, की तो हा सिरियसली कर. बऱ्याच वेळेला काय होतं, लोक अर्धवट करतात, पुढे काही करत नाही. तसं नको व्हायला. आपल्याला काय करायचं त्याचं विजन असलं पाहिजे, त्याचं मिशन केलं पाहिजे. पुढच्या 5 वर्षात याचं काय काय असणार आहे, याचं चित्र काय असू शकतं, याचं मार्केट काय असू शकतं, याचा सगळा आपल्याला आपण अभ्यास केला पाहिजे. आणि आता तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा काय, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सोशल मीडियावर एवढ्या काही गोष्टी तुम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत की त्याच्यातून तुम्हाला त्याचे सगळे वेअरअबाउट्स मिळतात. बरोबर, अभ्यास करायला रेडीमेड मिळतात. माझ्या काळामध्ये मी लहान असताना या गोष्टी नव्हत्या, ह्या आम्हाला शोधाव्या लागत होत्या. आता ते करावं लागत नाही ना. लक्षात आलं का? त्यामुळे ज्यांना स्टार्टअप करायची किंवा काय करायची त्यांनी जर अभ्यास केला तर 100% तू नेटवर जा, कितीतरी मुलं स्टार्टअप वर करतात आणि उत्तम व्यवसाय करतात. बरोबर, लक्षात आलं का? उत्तम. त्यांची बॅकग्राऊंड तपास. त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये 90% मुलांचे आई वडील हे काही व्यावसायिक नाही आहेत, कुठेतरी नोकरी करतात, काय करतात. आपण 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर पाहतो रिक्षावाल्याची मुलगी 90% मिळाली, मजुराच्या मुलाला 95% मार्क मिळाले. काय यांच्या मागे प्रेरणा? त्यांच्या आई वडील ही प्रेरणा आहे? मजुरी करणे ही प्रेरणा आहे? ही नाही प्रेरणा आहे त्यांच्या मागे. त्यांची प्रेरणा ते स्वतःच आहे. त्यांचं लक्ष ते स्वतः फायनल करतायत की मला काय करायचंय, माझ्या आयुष्यात मला काय करायचंय. होऊ शकतं मी माझ्या वयाच्या 27व्या वर्षी 25व्या वर्षी मला बँक सुरू करायची, मी बँक सुरू केली. आज माझी बँक 15 शाखा आहेत, 1000 कोटीच्या वर मी व्यवसाय करतोय. मला कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट नाही, मी घेतला सुद्धा नाही पॉलिटिकल सपोर्ट, गरजच नाही पडली. पण मला त्रास नाही दिला कोणी पॉलिटिकल लोकांनी. मी चांगलं काम करतोय तर नाशिक मधले आमदार असतील किंवा कुठले पॉलिटिकल लोक असतील ते माझ्या मागे सक्षमतेने उभे राहिले. ही लोक पण चांगली आहेत. सगळंच तुम्हाला राजकीय वाईट सुद्धा म्हणता येणार नाही. या लोकांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही. तुम्ही चांगलं काम करता, उत्तम, सगळीकडे बोलतील, कौतुक करतील, कार्यक्रमाला येतील, कुठल्या त्याच्यात मध्ये पडत नाहीत. कोणी मला फोन करून एखादा आमदार किंवा हे सांगत नाही. एखाद्या आमदाराने जरी मला फोन केला की याला कर्ज द्या, तरी ते मला फोनवर काय सांगतात, तुमचे नियम बघा, नियमात बसत असेल तर तुम्ही याला नक्की मदत करा. तर ते आमदार म्हणून त्याचं कामच आहे त्याच्याकडे कोणी गेलं तर सांगायला. बरोबर. आणि नियमात बसणार असेल तर आम्ही पण काम करतो. आम्ही हा नाही विचार करत की त्या पॉलिटिकल माणसाने सांगितलं म्हणजे हा माणूस चुकीचाच असेल म्हणून. असं नसतं. त्या माणसाला माझ्यापर्यंत पोहोचायला माध्यम लागतं. मग माध्यम कोण असतं? तर लोकप्रतिनिधी असतो. बरोबर. लोकप्रतिनिधींना काय असतं की कोणी आला आपला की कुठे त्यांना सांगितलं फोन करतात लगेच ते. लक्षात आलं का? पण चुकीच्या कामासाठी ते प्रोत्साहित कधीच करत नाही. मी सांगतो माझ्याकडे माणूस आला तुम्ही देऊन टाका, असं कधीच होत नाही. हा सुद्धा अँगलचा आपण विचार आपण केला पाहिजे. पण त्यांच्याकडे सुद्धा तशी लोक येत नाहीत, हे पण त्यांचं पण दुर्दैव आहे. लक्षात आलं का? आम्ही ज्या वेळेला आम्ही भेटतो कुठल्या तरी कार्यक्रमात, एखाद्या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाला वगैरे, की तर ते मला म्हणतात अरे काय म्हणावं विश्वासराव तुम्हाला काय सांगायचं. लोक नोकरी मागायला येतात, कोणी सांगत नाही की मला व्यवसाय सुरू करायचा आहे, ते विश्वास बँकेत सांगा म्हणून. क्लार्कची नोकरी द्या म्हणून सांगतात, शिपाईची नोकरी द्या म्हणून सांगतात. पण मला व्यवसाय करायचा तुम्ही विश्वास बँकेमध्ये सांगा, असं येत नाहीत म्हणे लोक. काय करायचं म्हटलं. त्यांच्या दृष्टीने सुद्धा ते काळजीच आहे ना. बरोबर. हा सुद्धा विषय आहेच महत्वाचा. बरोबर. नाशिकची जर आता सध्याची ग्रोथ जर बघितली तर पुढच्या 5 वर्षात काय वाटतं तुम्हाला, नाशिक इकॉनॉमिक कॅपिटल होऊ शकतं? 100 इकॉनॉमिक कॅपिटल हा विषय नाहीये. मुळातच मी परत सांगतो की नाशिक ऍग्रिकल्चरच्या बाबतीत आपण फार अग्रेसर आहोत. आपल्या मातीचा जो गुणधर्म आहे ना, त्याच्यामध्ये कुठलंही पीक येतं. आपल्याकडे सफरचंद पण येतं, आपल्याकडे केशर पण येतं. बरोबर. त्याची कॉस्ट मॅच होत नाही, हा गोष्ट वेगळा भाग आहे. पण ते येतं ना, म्हणजे आपल्या मातीमध्ये ते गुण आहे ना. त्यामुळे 100% पुढच्या 5-10 वर्षामध्ये नाशिक तुम्हाला मुंबई पुण्याच्या अगदी बरोबर. आजही महाराष्ट्रामध्ये ट्रँग्युलर गोल्डन काय ट्रँग्युलर काय म्हटलं जातो, मुंबई पुणे आणि नाशिक. बरोबर. लक्षात, आपल्यासाठी मुंबई जवळ आहे, आपल्यासाठी पुणे पण जवळ आहे. बरोबर. आता जेव्हा तो सुरत चेन्नई रोड होणार आहे पुण्याला जाणार आहे, किंवा हाय स्पीडची रेल्वे नाशिक पुणे जेव्हा होणार आहे, त्यावेळेला हे सगळ्या ठिकाणं आपल्यासाठी अधिक जवळची होणार आहेत. ती लोक सुद्धा आपल्या अधिक जवळ आपल्याकडे येणार आहे. 3रा नंबर. त्यामुळे आपल्याकडे मला वाटत अजून 5-10 वर्षानंतर नाशिकचं 5-10 वर्षानंतर काय, आतापासूनच नाशिकचं भवितव्य खूप छान आहे, मोठं आहे, हे मला नक्की वाटतं. म्हणजे मी तर सगळ्यांना सांगेल की ज्यांना
तुम्ही नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुमची वाया जाणार नाही. नाशिकमध्ये तुम्हाला चांगले मिळेल. आज मुंबई पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द क्वेश्चन आहे, डोक्याबाहेर आहे. मध्यमवर्गीय जो माणूस आहे तो काहीच प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. आज नाशिकमध्ये तुम्ही घेऊ शकता. ही नाशिकमधली प्रॉपर्टी तुम्हाला नक्की तुम्हाला हे दिला. तर माझ्याकडे खूप लोक सल्ला घ्यायला येतात, अरे मुलासाठी काय करायचं. मी सांगतो कुठेतरी शॉप घेऊन ठेवा. तुमच्याकडे किती पैसे त्याच्यावर ठरवा शॉप कुठे घ्यायचा आहे. तुमच्याकडे 2 कोटी आहे, कॉलेज रोड गंगापूर रोडला घ्या. तुमच्याकडे 1 कोटी आहे, थोडंसं आनंदवलीच्या पुढे घ्या. तुमच्याकडे 50 लाख रुपये आहे, इंदिरानगरकडे घ्या. तुमच्याकडे 25-30 लाख रुपये तुम्ही जलालपूर चांदसीमध्ये घेऊन ठेवा. आज ना उद्या तुम्ही नाहीतरी भविष्याचाच विचार करताय, आज ना उद्या तुम्हाला तिथे काही व्यवसाय सुरू करून तुम्हाला उत्तम त्याच्यातून फायदा होऊ शकतो. बरोबर, हे सुद्धा आहे. नाशिकने आयटी पार्कचा विषय सोडला पाहिजे. नाही, कशाला सोडला पाहिजे, अजिबात सोडला नाही पाहिजे. पण आयटी म्हणजे काही हे सर्वव्यापी आपलं विश्व आहे आणि आयटी जर आलं नाही तर नाशिक भिकारी होईल. हे मात्र कोणी समजत असेल किंवा जर असेल तर ते मात्र चुकीचं आहे. असं काही नाहीये. डेव्हलपमेंटच्या मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं की डेव्हलपमेंट होण्यासाठीच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडे यायलाच पाहिजेत. काय यायला नको, आपल्याकडे पोटेन्शियल आहे, आपल्याकडे लोक यायला पण इच्छुक आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं, ज्या दिवशी आपल्याकडे पूर्ण फुल फ्लेश मध्ये विमानाची कनेक्टिव्हिटी होईल, फ्लाईटची कनेक्टिव्हिटी होईल, बऱ्याच गोष्टी आपल्याकडे येतील ना. यायला काय झालं, लक्षात आलं. आता कसं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, आयटीच्या डेव्हलपमेंट होत चाललं. मी तुम्हाला तेच सांगतो परत की पुन्हा लक्षात घ्या, वर्क फ्रॉम होममुळे आज तुम्हाला अनेक मुलं किंवा अनेक मुली अशा सापडतील की ज्यांची नोकरी बँगलोरमध्ये, चेन्नईमध्ये, पुण्यामध्ये आहे, ऐकीन कुठेतरी अमेरिकेत आहेत, काम नाशिकमधून करतायत. ओके, अमेरिकेतले काम नाशिकमधून करणारी मुलं आहेत. त्यांचा दिवस रात्री चालू होतो, कारण आपला 12 तासाचा गॅप असल्या कारणामुळे आपल्याकडे दिवस असतो तेव्हा तिथे रात्र असते, तिथे रात्र असते तेव्हा दिवस असतो. कॉल सेंटर, हे सगळ्या वर्ल्ड मधले सगळे कॉल सेंटर मधले मॅक्सिमम कॉल सेंटर इंडियातून चालतात. कमी पैशामध्ये लोक उपलब्ध होतात, उत्तम क्वालिटीची मुलं मुली उपलब्ध होतात, ऍसेंट त्यांचे इंग्लिशचे चांगले आहेत, ते काम करतात, कष्टाळू आहेत मुलं मुली काम करतात. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यामुळे असं काही नाहीये की तुम्हाला आयटी पार्क नाशिकला जायला पाहिजे. आज आयटीच्या काम करणारे तुम्हाला नाशिकमध्ये 5-10 हजार मुलं सापडतील, ज्यांची नोकरी बँगलोर, पुणे, चेन्नई, कुठे ना कुठे तरी ते आहेत, मुंबई, काम नाशिकमधून करतायत. गुरगावचं, माझ्या एका मित्राचेच मुलं, त्याचा जॉब गुरगाव मधला आहे, काम नाशिकमधून करतोय. बरोबर, महिन्यातून त्याला एकदा फक्त हेडक्वार्टरला जायचं, संपला विषय त्याचा. त्यामुळे आयटी पार्क आपल्याकडे आलं का आणि नाही आलं काय त्याच्याने नाशिकच्या विकासामध्ये काही फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही. पण नवीन काही उद्योग आला तर नाही म्हटलं तरी अर्थव्यवस्थेवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतोच, नाही येणार नाही असं पण म्हणता येणार नाही. पण आलं नाही म्हणजे नाशिकचं नुकसान होईल किंवा नाशिक एकदम डार्क काहीतरी होईल असं अजिबात समजण्याचं काही कोणी कारण नाही. 2026 ला कुंभमेळा येतोय, 26-27. आता सध्या जी डेव्हलपमेंट चालली त्या हिशोबाने कुंभमेळ्यात काय वातावरण राहील का? कसं आहे की कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून लोक येतात. अंदाज असा असतो की पूर्ण एक तर त्याच्यातल्या 3 तारखा ज्या असतात त्या महत्वाच्या असतात, ज्या मुख्य पर्वणी असतात. ज्या दिवशी तुमच्याकडे 50-75 लाख लोक एकाच दिवशी तुमच्या गावामध्ये येतात. कॅपॅसिटी आहे नाशिकची कॅपॅसिटी म्हणजे काय झालं माहिती का, तर तुम्ही प्रयागराजला झालं, पण प्रयागराजला कसं आहे की प्रयागराजला नदीला लागून, गंगेला लागून तिथं 5,000 जमीन मोकळी, 5,000 एकरची. आपल्याकडे तसं नाही, आपलं सगळं संपूर्ण गावाने विळखा घातलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे त्याच्या मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आपल्याकडे त्या संदर्भातले नक्कीच आहे. पण आजपर्यंत जे आपल्याकडे जे कुंभमेळा झाला ते सक्सेसफुली आणि चांगले झाले. लोक लक्षात घ्या, धार्मिक कामासाठी येणारा जो माणूस असतो ना तो फार लीनतेने येतो आणि तो सगळ्या गोष्टींच्या अडचणी ज्या असतात ना त्या तो स्वीकारतो मनापासून. कारण त्याला देवापर्यंत पोचायचं असतं, तिथं त्याची सेवा द्यायची असते. त्याच्यामुळे तो त्या गोष्टींचं फार काही त्याचं भांडवल करत नाही किंवा फार काही कटकटी करतो किंवा काय करतो असं होत नाही. उत्तम आहे. आता गेडाम साहेबांसारखी व्यक्ती आज त्या कुंभमेळ्याचं प्रमुख नियोजन करते. भयंकर हार्डवर्कर माणूस आहे. मनीषा खत्रे असतील, महानगरपालिकेच्या आयुक्त असतील, जलद शर्मा आहे आपल्याकडे कलेक्टर म्हणून आहे, किंवा NMRDA माणिकराव गुरसळ म्हणून आहेत. आता आशिमा मित्तल मॅडमची बदली झाली, आता त्यांच्या जागी कोणीतरी येईल, त्यांनी पण उत्तम काम केलं. पोलिसांमध्ये आपल्याकडे संदीप कर्णिकांचं काम चांगलं आहे. दत्ता कराळे आपल्याकडे स्पेशल IG आहे, उत्तम काम करतायत. नवीन आता बाळासाहेब पाटील आपल्याकडे SP आले आहेत, त्यांचं सुद्धा काम उत्तम आहे. टीम उत्तम आहे. हे लोक सगळे एक दिलाने काम करतायत सगळीच्या सगळे. या लोकांना, काही लोकांना पूर्वीचा अनुभव पण आहे, काही लोकांनी पूर्वी काम मागच्या मध्ये पण ही लोक आपल्याकडे काही होती जी आता आपल्याकडे आलेली आहेत. नाही तर ते होणारच आहे, होणार नाही अशातला भाग नाही. आणि एक लक्षात घ्या,
तुम्हाला आपण तयारी म्हणतो, दिसणारीच असती म्हणजे ती तयारी असतं असं नाही. पडद्याच्या मागे सुद्धा जे चालू असतं ती तयारीच आहे ना. तुमचं आणि माझं बोलणं चालू आहे तर तुमची 4 माणसं कामाला लागलेली आहेत ना, ती काम करतायत ना. पण उद्या स्क्रीनवर तुम्ही आणि मीच दिसणार आहे, किंवा उद्या मी अधिक दिसणार आहे, कारण माझी मुलाखत तुम्ही घेतायत. आपण इक्वली दोघं बरोबर आहोत, पण 80% फोकस माझ्याकडे, 20% फोकस. पण याचा अर्थ तुम्ही काम करत नाही असं होतो का? असं होत नाही. त्यामुळे जे आजूबाजूने झालेली जी कामं आहे ती होणारच आहे. आणि खूपशी काय होतं, दर 12 वर्षांनी आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा येतो. त्याला आवश्यक असलेली जी कामं आहे ते प्रत्येकाच्या थोडी होत गेलेली आहेत. हळूहळू आपले गरजा आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आता वाढत चाललेल्या आहेत. जुन्या वेगळ्या, आता एलिव्हेटेड रोडवर जास्त लक्ष आहे. सगळे एलिव्हेटेड रोड करायचे की जेणेकरून बाहेरच्या बाहेर लोक जातील, बाहेरच्या बाहेर लोक फिरतील. खूप गोष्टी आहेत, ते होणारच आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीबाबत कोणी साशंक असण्याचं किंवा काही असं काही कारण नाही. प्रशासन त्याच्यामध्ये, मी काही प्रशासनाची बाजू किंवा त्यांचा स्पोक्समन म्हणून बोलतो अशातला भाग नाही. पण त्याच्यावर काम करणारी सगळी लोक मला माहिती आहेत. या सगळ्या लोकांशी माझा वेल कनेक्ट आहे, म्हणून मला माहिती की ही लोक किती चांगल्या प्रकारे काम करतात आणि मनापासून हे लोक काम करतात, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे आपला सिंहस्थ कुंभमेळा हा नक्की उत्तम होईल. प्रयागराज एवढा, कारण प्रयागराजची गोष्टच वेगळी होती. मी सांगितलं त्यांच्या आजूबाजूचा परिसर, असलेली जागा, उपलब्धता तेवढी नाशिकमध्ये नाही. पण असलेल्या जागेमध्ये, उपलब्ध सोर्सेसमध्ये आपला सिंहस्थ मेळा मात्र खात्रीशीररित्या चांगला होईल, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. पण कुंभमेळ्याची डेव्हलपमेंट असते ना, तर ती टेम्पररी फेज मध्ये असं आहे असं म्हणलं जातं. ऍब्सोल्युटली नाही. काय टेम्पररी फेज मधली मला तुम्ही सांगा. ज्या वेळेला मागच्या वेळेला समजा झाला, व्हिक्टोरिया पुलाला पॅरलल पूल झाला, उद्या आपल्याकडे पूर्ण आपला हे झाला, बायपास आपला तयार झाला की जो तुमचा अंबड पासून, गरबारे पॉइंट पासून तर तो तुम्हाला पूर्ण ओझरच्या अलीकडे पर्यंत सोडतो. या डेव्हलपमेंट होत आहेत. टेम्पररी कशाला म्हणतात तुम्ही? चांगले चांगले रस्ते, आता रस्ते सगळे ट्रिमिक्सचे व्हायला लागले, सिमेंटचे रस्ते व्हायला लागले. जे व्यवसाय येतातच ना. त्यानिमित्ताने उलाढ आलो तर उद्या 50 लाख लोक समजा नाशिकमध्ये आलेत, यांच्या निमित्ताने 2 लाख 3 लाख गाड्या येतील. यांना पेट्रोल लागेल, यांना डिझेल लागेल, ती जी लोक येतील त्यांना खायला लागेल, म्हणजे सगळ्याच गोष्टी लागतील ना. म्हणजे नाशिकच्या लोकांना व्यवसाय तर मिळणारच आहे ना, का मिळणार नाही व्यवसाय? 100% व्यवसाय मिळणार आहे. तेच पब्लिकचं आता नाशिकमध्ये मी भरपूर जणांचं म्हणणं ऐकलं की स्थानिक पब्लिकला काय या गोष्टीचा फायदा नाही म्हणून. स्थानिक लोकांनाच फायदा त्याचा जास्त आहे. आता कोण काय म्हटलं, मी काही त्यांच्याबद्दल भाष्य करू शकत नाही. त्यांनी कदाचित त्यांचं काही प्रमाणात बरोबर असू शकतं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे, तेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. माझ्या दृष्टीने अर्धा ग्लास भरलेला आहे. जर 50 लाख लोक बाहेरून आले तर त्याचा फायदा नाशिकच्या जनतेला नाही, असं म्हणणं फार धाडसी स्टेटमेंट आहे असं मला वाटतं. सोप्या गोष्टी आहेत ना, खूप गोष्टी आहेत ना. कपडे घेतील, चिवडा खरेदी करतील, मनुका घेतील, इकडे तिकडे फिरतील, सगळीकडे काळाराम मंदिरात जातील, ऐकीन कुठे कुठे फिरतील सगळीकडे. त्यांना गाड्या लागतील, घोडं लागतील, काही ना काही तर लागणार. उद्या रिक्षा लागेल, रिक्षावाल्यांचा पण व्यवसाय होईल, टॅक्सी लागेल, काय जे असेल ते लागणार नाही का? आलेला माणूस काही घरून डबा घेऊन येणार आहे का? इथं काहीतरी तर घेईल. जरी डबा घेऊन आला काहीतरी तर खाईल. जाताना प्रसाद तर काहीतरी घेऊन जातो. तो बत्ताच्या वाल्याला सुद्धा व्यवसाय, बॉस फुटाणेवाल्याला पण प्रसादाचा आहे, नारळ विकणाऱ्याला पण आहे, फुलं विकणाऱ्याला पण आहे, पेट्रोलवाल्याला पण आहे, दूधवाल्याला पण आहे, हॉटेलवाल्याला पण आहे. कोणाला नाहीये व्यवसाय? सगळ्यांना व्यवसाय आहे. बरोबर. आपली तयारी काय असली पाहिजे मग? नाही, आपली तयारी आता प्रशासन तर करतेच आहे. आणि कसं आहे, व्यवसाय नाही व्यवसाय तुम्ही कुठलाही जरी, मी पुन्हा तेच सांगतो की तुम्ही काय व्यवसाय करतात आणि काय नाही. उद्या चहाची टपरी जरी टाकली तरी उत्तम चालते, उद्या वडापावची गाडी तुम्ही टाकली तरी उत्तम चालते, तुम्ही उद्या सामोसा जरी विकला तरी तो उत्तम पद्धतीने येतो. तुम्ही काय किती हार्डवर्क करतात आणि तुम्ही काय क्वालिटीचं लोकांना देतात. शेवटी हा सगळा टेस्टचा लोकांना आवडीचा भाग आहे. सो तुम्ही काय करता त्याला फार महत्व आहे ना. व्यवसाय कुठलाही करता येऊ शकतो, काय त्याला. आणि जर तुम्हाला व्यवसाय करताना लाज वाटत नसेल तर काही अडचणीचा भाग नाही, उत्तम व्यवसाय करता येऊ शकतो. सगळीकडे तुम्ही पाहता पाणीपुरीच्या गाड्या आहेत, याच्या गाड्या आहेत, त्याच्या गाड्या आहेत, तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फीच्या गाड्या, दुधाच्या गाड्या उत्तम चालतात का नाही? चालतात का नाही चालत? रोज ते नाही म्हटलं समजा, उद्या त्यांनी समजा एक 2,000 रुपयाचा धंदा केला, 40% प्रॉफिट जरी त्याला धरला तरी त्याला 800 रुपये खर्च वजा जाता मिळतात. म्हणजे महिन्याला 25,000 रुपये मिळतात. 25,000 रुपये रक्कम ही सामान्य माणसासाठीच महिनाभरासाठी ती चांगली आहे. आणि घरात त्याचे 4 माणसं त्याच पद्धतीची कामं करत असतात ना वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे मला असं वाटतं की व्यवसायाच्या संधी वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर आहेत. पर्यटनाची आजूबाजूची जी स्थळं आहेत आपली, तिथं पण लोक भेटी देतील.
हॉटेल व्यवसाय उत्तम चालेल. ही लोक येतील, काही लोक राहण्यासाठीच येतील, 2-2 दिवस 3-3 दिवस राहतील, येतील, ऑटोमॅटिकली हॉटेलचा व्यवसाय होणारच आहे. बरोबर. अशा अनेक गोष्टी आहेत. कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून कुंभसाठी काही विचार करू शकतो? नाही, आम्हाला अजून तर काही आमच्याकडे काही कुठली विचारणा पण झाली नाही किंवा काय, आणि आम्ही काय करू शकतो याच्याबाबत जर आम्हाला प्रशासनाने काही विचारलं किंवा आमच्याबरोबर काही डिस्कशन केलं, मदत जर मागितली, तर मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो की नाशिक जिल्ह्यातली एकही नागरी सहकारी बँक अशी नाहीये की जी मदत करणार नाही. सगळेजण मदत करतील, का करणार नाही? आपल्या गावात आहे. हे बघा, तुमच्या घरी कोणी पाहुणा आला तर आपण त्या परिस्थितीनुसार करतो ना, त्याला चहा देतो, बिस्किट देतो, थोडी परिस्थिती चांगली असेल तर केक पण देतो, आणखीन चांगली असेल तर नाश्ता पण देतो. सो प्रत्येक जण काही ना काही तर आपलं कॉन्ट्रीब्युट करतो. तसं आम्ही सगळे बँका मिळून आमच्यावर जर काही प्रशासनाने जबाबदारी टाकली आम्ही डेफिनेटली आम्ही काम करू, आम्ही मदत करू. आता कुंभमेळ्याचा विषय झाला, डेव्हलपमेंटचा विषय झाला. आता मला हा प्रश्न पडला आहे की एखाद्याला समजा बँकेतून लोन काढायचं असेल, त्याने पण व्यवसायासाठी काढलं, पण मग त्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी आपण काय करतो? सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता समजा उद्या तुम्ही एखादा व्यवसाय निवडला तर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो. हा प्रोजेक्ट रिपोर्ट कोण बनवतो? हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणारे यंत्रणा आहेत, एजन्सीज आहे, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट बेसिकली. ते चार्टर्ड अकाउंटंट काय करतात? ते पूर्ण मार्केटचा सर्व्हे करून तुमचा काय व्यवसाय आहे, काय नाही, याच्यातून साधारण काय उत्पन्न मिळू शकते याचा अंदाज मागतात. लक्षात आलं का? तो एक बेसिक अंदाज असतो. त्या प्रोजेक्टवर आम्ही लोन देत असतो. पण त्या प्रोजेक्टवर देत असताना आम्ही काय नुसतं तो प्रोजेक्ट पाहून देतो अशातला भाग नाही. आम्ही मॉर्गेजला काहीतरी प्रॉपर्टी घेत असतो बिकॉज ऑफ आवर सिक्युरिटी. आम्हाला सिक्युरिटी पाहिजे असते, आणि जोपर्यंत तुमच्यावर असा बोजा नसतो की आपण आपलं काहीतरी बँकेकडे घाण ठेवले, तोपर्यंत तुम्हालाही सिरियसनेस येणार नाही. बरोबर. की बाबा आपण जर पैसे नाही फेडले तर हे जाईल. कारण का, तुम्हाला ज्या वेळेला मी 100 रुपये देतो त्यावेळेला मी तुमच्याकडून 150 रुपये मॉर्गेज ठेवतो, 150 रुपयाचा मॉर्गेज ठेवून देतो. ओके. सो बँक पण स्वतःला शेवटी असं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे आम्हाला चालावं लागतं, आमच्या मनाप्रमाणे नाही. आम्ही कोण, आम्हाला काही शासन पैसे देतं का? नाही. तुझ्यासारखीच मध्यमवर्गीय लोक आमच्याकडे पैसे ठेवत असतात. काही गरीब लोक आहे, भाजीवाले आहेत, काय आहेत, अशी लोक पैसे ठेवतात. आज जवळपास 92,000 लोक माझे ठेवीदार आहेत नाशिकमध्ये. ते सगळ्या थरातली लोक आहेत ना. सो त्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांचे पैसेच मी वाटत असतो आणि त्याच्यातून 3-4% फायदा मला मिळत असतो. मला म्हणजे बँकेला, मला वैयक्तिक नाही, तो बँकेला मिळत असतो आणि त्याच्यातून बँक चालते. पण माणूस एखादा जर अटकला समजा, तर आम्ही मात्र त्याला बाहेर काढण्यासाठी नक्की मदत करतो. त्याचा काय प्रॉब्लेम झालाय, काय नाही, तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर माझं नात्यांचं सर्व्हिसिंग पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल, त्याच्यामध्ये मी बँकेला 25 वर्ष झाले म्हणून 25 स्टोऱ्या दिल्या. आता बँकेचं 29वं वर्ष चालू आहे, पण मी त्याच्यात 25 स्टोऱ्या दिल्या. ह्या 25 स्टोऱ्या माझ्याकडे आलेल्या लोकांच्याच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. कोणी फसवण्याचा प्रयत्न केला, कोणी फसवलं, तो आहे, आणि काही लोकांना मी कशा पद्धतीने मदत करू शकलो त्याच्यातून, ते सुद्धा आहे. म्हणून मी सांगतो ना की थिंक पॉझिटिव्हली. समोरचा माणूस आलेला आहे, याला तो आपल्याकडे काय येतो? कारण तुम्ही त्याला मदत करू शकाल याची त्याला खात्री पटते, म्हणून तो तुमच्याकडे येतो. बरोबर. सो तुमचं काम काय आहे की तुम्हाला बेस्ट पॉसिबल नियमात राहून तुम्हाला जी त्याला मदत करता येणार आहे ती मदत तुम्ही त्याला केली पाहिजे. हे मला दिलेलं, हे सभासदांनी दिलेलं स्थान आहे. हे काय माझ्या वडिलांनी मला दिलेलं स्थान नाहीये. हे काय माझ्या घरून चालत आलेलं पिढीजात माझ्याकडे स्थान नाहीये. हे सभासदांनी मला दिलेलं आहे. मी ट्रस्टी आहे, याचा विश्वस्त आहे. लोकांनी मला का बसवलं इथं किंवा का दिलं? लोकांना अपेक्षित आहे की मी चांगलं काम करावं, मी लोकांना मदत करावी, म्हणून लोकांनी मला इथं बसवलंय. सो माझी नैतिक जबाबदारी तीच आहे की माझ्याकडे येणारा माणूस रिकाम्या हाताने जाणार नाही किंवा नाराज होऊन जाणार नाही, याची मी परिपूर्ण काळजी घेतो. मी एखाद्याला होणार नसेल तरी मी त्याला का होऊ शकत नाही, तू याच्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्ही सांगतो ना, आमचा स्टाफ सांगतो, मी वैयक्तिक सांगतो. माझ्याकडे बरेच जण येतात तेव्हा मी त्यांना सांगतो की काय तुम्हाला काय करता येईल आणि काय करता येणार नाही म्हणून. सो तो विषय नाहीये, म्हणजे ते तर मदत आम्ही बँका तर निश्चितच करतात. आणि महत्वाचं म्हणजे हे सांगण्यामध्ये ना कॉपरेटिव्ह बँका जास्त अग्रेसर आहेत. कॉपरेटिव्ह बँकेचा जो रोल आहे ना, हा लोकांना अधिक मदत करण्याचा आहे. हे तुम्हाला इतर वेगळ्या प्रकारच्या बँकांबद्दल मी बोलणार नाही. आता नॅशनलाइज बँका किंवा काय यांच्यातही आता थोड्या सुधारणा होत चाललेल्या आहेत त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये. पूर्वी कसं होतं की बँकेकडे माणूस यायचा आणि त्याला त्याचे पैसे असले तरी त्याला गरज असल्यासारखं तो आपल्याला विनंती करायचा. आता तसं नाही राहिलेलं. आता बँकेला कस्टमर पर्यंत पोहोचावं लागतं की बाबा तू आमच्या बँकेत आमच्याशी व्यवसाय कर म्हणून. त्यामुळे हा पण बदल झालेला आहे ना. बरोबर. हा बदल मोठा आहे, तो आम्ही स्वीकारलाय. ओके.
कॉपरेटिव्ह बँका नाशिकच्या विकासामध्ये कितपत वाटा आहे तुम्हाला काय वाटतं? नाही, कसं आहे, आता नाशिकमध्ये 41 बँका आता आहेत. या सगळ्यांचं मिळून जर आपण काढलं तर एक साधारण सगळ्या मिळून येते एक 7-8 हजार कोटी रुपयांचं ठेवी आहेत या सगळ्या बँकांकडे. पण या बँकांचं योगदान मोठं आहे ना, कारण 10,000पासून तर 10 कोटीपर्यंत लोन देणाऱ्या बँका आहेत, कॉपरेटिव्ह बँका आहेत. सो त्या याच्यामध्ये त्याचा नंबर जर काढला तर लाखोंचा नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये सापडेल की या बँकांनी हजारो लोकांना, लाखो लोकांना कर्ज दिलेले, त्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण करून दिलेलं आहे, त्यांना मदत केलेली आहे. अशा खूप गोष्टी आहेत. ओके, तुमचा पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप काय मग? काय मला नाही बँकेचा बेसिकली असं आहे की आम्ही सर्व्हिस इम्प्रुव्हमेंट करण्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. ऑफकोर्स बँक वाढावी म्हणून ब्रँचेस वाढल्या पाहिजेत. आज माझ्या 15 ब्रँचेस आहेत. 2030 पर्यंतचं माझं मी जो ऍक्शन प्लॅन बनवलेला आहे त्याच्यामध्ये साधारण 25 ब्रँचेस माझ्या होतील असं माझं धोरण आहे. त्याही मला नाशिक शहरातच करायचं, नाशिकच्या बाहेर नाही जायचं. आता सुद्धा 15 ब्रँचेस म्हणजे आम्ही काय केलं, पिनकोड नंबर 422-001 पासून तर पिनकोड नंबर 422-0015 पर्यंत अशा आमच्या सगळ्या विभागामध्ये आमच्या ब्रँचेस आहेत. सो ही नाशिकची बँक आहे, नाशिकच्या लोकांना याची मदत झाली पाहिजे. बाहेर जाण्याचं काही कारण पण नाही. अजून 15 ब्रँचेस तेवढं पोटेन्शियल आहे ना. आज नाशिकमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या तुम्ही बघा, आर्थिक संस्था बघा, तुम्ही देशभरातल्या असलेल्या 90% जास्त आर्थिक संस्था त्या नाशिकमध्ये कार्यरत आहेत आता. ओके, नॅशनल इंटरनॅशनल बँका सुद्धा आपल्याकडे कार्यरत आहे. सो आम्ही करताना स्टाफचं ट्रेनिंग, स्टाफचं हेल्थ, आमचे सभासद त्यांचं प्रोटेक्शन आणि अधिकाधिक चांगली सर्व्हिस देणं लोकांना, याच्याकडे आमचं जास्त कल आहे. आज विश्वास बँकेचा स्टाफबद्दल तुम्ही बाहेर विचारा लोकांना, लोक खूप उत्तम बोलतात. आम्ही घरपोच सेवा देतो. कोरोनामध्ये आम्ही जवळपास 30-40 हजार लोकांना फोन केले त्यावेळेला की तुमची काय अडचण आहे का, घरपोच पैसे दिले. कुठे काय मिळतं त्याचं आम्ही लोकांना हे दिलं की भाजी कुठे मिळेल, औषधं कुठे मिळतील, काय कुठे मिळेल. रेमडेसिवीर खूप लोकांना आम्ही दिले त्या काळामध्ये. काही ठिकाणी हॉस्पिटल आम्ही करून दिले. सो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती तर आम्ही पूर्ण करतोच. कारण मला असं वाटतं कायम की बँकेचं तुमचं नातं हे केवळ आर्थिक नसावं, ओके, इमोशनल लेव्हलला पण असलं पाहिजे. ते तुमच्याशी जोडलं गेलं पाहिजे, तरच तो माणूस तुमच्याशी एंगेज राहू शकतो. बँकिंग व्यवसाय तर सगळेच करतात ना. मग माझं वेगळं पण काय? माझं वेगळं पण असं आहे की माझं ह्युमन टच आहे तुमच्या. मी कुठेतरी तुम्ही काहीतरी कधीतरी येतात की बाबा माझं एक मी नाटक बसवलंय की माझा गाण्याचा कार्यक्रम आहे, तुम्ही त्या कार्यक्रमाला पण आहे, थोडीफार मदत करता आली तर करा, आम्ही करतो. ओके, सो तुम्हाला पण त्याच्यातून छान वाटतं ना की मी काहीतरी करतो, माझ्या मागे कोणीतरी उभं राहते. बरोबर, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. सो त्याच्यामुळे आमचा लोकांबरोबरचा जो कनेक्ट आहे तो खूप चांगला आहे. आजही माझं 50% पेक्षा लोक माझ्याकडची अशी आहेत, ग्राहक अशी आहेत की जे माझ्याबरोबर 20-20 वर्षापासून जोडली गेलेली आहेत. ती खूप मोठी झालीत, पण त्यांनी एक तरी अकाउंट माझ्याकडे ठेवलेलं आहे. कारण का तर बाबा तुम्ही ऐन उमेदीत आमच्याबरोबर उभे राहिलात, ऐन उमेदीत तुम्ही आम्हाला मदत केली. तुमच्या ज्या वेळेला आमचा काही थकलं किंवा काय केलं, तुम्ही ऍक्शन घेण्यापूर्वी सुद्धा आम्हाला समजावून सांगितलं, मार्ग काढला आणि पुढे गेलेले आहेत. सो हा कनेक्ट तर तो आहे. आणि वेगळेपणाचा रोडमॅप म्हणजे हाच माझा रोडमॅप आहे, उत्तमातून उत्तम लोकांना सेवा देणे. सर, आता जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे जर तुम्हाला नाशिकच्या उद्योजकांना काही सल्ला द्यायचा असेल तर काय द्यावंसं वाटेल तुम्हाला? मी नाशिकच्या उद्योजकांना सल्ला देणार नाही, पण शिफारस मात्र निश्चितपणे करेल. आणि आजही तुम्ही बघा की नाशिकमधले उद्योग जे आहेत ना ते खूप चांगल्या प्रकारे तसे चालू आहेत. म्हणजे काही सगळेच बंद पडले किंवा काय असं नाही. जे आपण म्हणतो की नाशिकमध्ये काही उद्योग बंद पडले, ते काही नाशिककरांमुळे नाही बंद पडलेले. ते त्या उद्योगाचे जे काही प्रॉब्लेम असतील ते आहे, किंवा ते जे काही बनवणारे वस्तू असतील त्या आता आउटडेटेड झालेल्या आहेत, मशिनरी आउटडेटेड झाली आहेत, त्यांच्याकडे ते पैसे नसतील, काही ठिकाणी एक्सेस स्टाफ असेल किंवा काय असेल. माझं नाशिककरांच्या उद्योजकांना एकच म्हणणं की तुम्ही जास्तीत जास्त रोजगार नाशिकच्याच लोकांना उपलब्ध करून द्या. आणि तुम्ही तुमचे व्यवसाय तुम्हाला जर काही करायचे आहेत, छोटं काय होईना, कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेमध्ये तुम्ही हे करा. कारण ह्या कॉपरेटिव्ह बँका नाशिकच्या आहेत, या तुमच्या आहेत. नाशिकच्या तुम्ही लक्षात घ्या, कुठल्याही बँकेच्या चेअरमनला तुम्हाला केव्हा भेटता येतं का? नाही. कॉपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनला तुम्हाला केव्हा भेटता येऊ शकतं. तो तुमच्या गावातला आहे, तुमचा शेजारी आहे, तुमच्या संबंधातला आहे, मित्रपरिवारातला आहे, तुमचा हितचिंतक आहे. म्हणून नाशिकच्या सगळ्यांना माझी हात जोडून करायची आहे की आमच्याबरोबर काहीतरी तुम्ही व्यवसाय नक्की करा. आम्ही जे आम्हाला शक्य आहे, आमची जेवढी पात्रता आहे, आमची जेवढी मर्यादा आहे, त्याच्यामध्ये राहून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त छान आणि चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न हे सगळेच आम्ही करू. हे मी 41 नागरी सहकारी बँकिंगच्या वतीने बोलतो. आणि मी का बोलतो अधिकारवाणीने, कारण मी तिथं अध्यक्ष म्हणून काही काळ काम केलेलं आहे ह्या बँक असोसिएशनवर, राज्याच्या पण आणि नाशिकच्या पण. त्यामुळे तुम्ही जिथेही कुठे असाल,
कॉपरेटिव्ह बँकेबरोबर एकतरी खातं तुम्ही उघडा, एकतरी व्यवसाय करा, कुठलीही बँक असो, पण कॉपरेटिव्ह बरोबर नक्की करा. ती महाराष्ट्रातली कुठली असू द्या, म्हणजे ती नाशिक शहरातलीच असली पाहिजे किंवा जिल्ह्यातलीच असली पाहिजे असं नाही, पण सहकारी बँकेबरोबर एक तरी खातं उघडा, काहीतरी तुम्ही व्यवसाय करा. एवढं मात्र मी नक्की, हे केवळ मी उद्योजकांना सांगेल असं नाही, हे तुम्ही नाशिकच्या जनतेला किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, जिथं जिथं तुमचा पॉडकास्ट पाडला जातो तिथे मी त्यांना सांगेल की अत्यंत अडचणीच्या वेळेला तुमचा नातेवाईक किंवा कोणी तुम्हाला उपयोगी पडणार नाही, पण ही सहकारी बँक, सहकारी पतसंस्था मात्र तुम्हाला 100% तुमच्या अत्यंत अडचणीच्या काळात उपयोगी पडेल असं मला निश्चितपणे वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर.